तर मित्रांनो, आमचा इथे महासंगम झालेला आहे 3 व्लॉगरांचा. तुम्ही आता ओम भट स्वाहा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा महेश कुरकुटे आणि आज मी परत एकदा नवीन व्लॉग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर लोकेशन तुमच्या जवळपास ओळखीचंच असेल, पण तरी सुद्धा तुम्हाला परत एकदा नवीन दाखवणार आहे मी आणि तुम्हाला आवडेल असं मला वाटतंय, कारण थोडं नवीन काहीतरी डिफरंट करण्याचा प्रयत्न करणार आहे यावेळेस. तर तुम्ही नक्की बघा, कंटिन्यू करा आणि आपल्याला पाहिजे तेवढा सपोर्ट पण करा. तर आता स्टुडिओवरून निघालोय आणि आम्हाला थोडीशी सामग्री सुद्धा घ्यायची. माझ्यासोबत आहे जीवन. सो जीवन आज बाईक चालवणार आहे आणि आम्ही थोडंसं लोकेशनला प्रायव्हेट ठेवणारच आहे. तर बघू अजून. ओके, तर जायच्या आधी थोडं गाडीला चेक करतोय, कुछ तो गडबड आहे दादा, आणि मग निघणार आहे आम्ही. सो जीवन पण आहे माझ्यासोबत आज. रोशी आज फरार आहे, सो आम्ही आज त्याला टाकून पळलोय. त्याचा गाडी घेऊन पळतोय. प्रॉब्लेम झाला आहे, रिपेअर करायला प्रॉब्लेम झाला आहे त्याला. हो, आता सोल्युशन इकडं आमचे जगू दादा सोल्युशन काढताय त्याच्यावर काहीतरी. तो भाऊचा गॅरेज आहे इकडं आरसूलला, इकडच्या बाजूने पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या समोरच आहे गॅरेज त्याचं. सो कधी पण या तुम्ही त्याच्याकडे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन भेटेल गाडीच्या बाबतीत. सो बाईक नाव इज रेडी आणि आम्ही आता करतो जगुदादाच्या शॉपला बाय बाय आणि निघतो आता पुढच्या प्रवासाला. ओके, सो आमचा थोडा भाजीपाला घेतला आहे आम्ही इथं. झाली हे गाईस, तर आम्ही आता घेत आहे आता आम्ही घेतला आहे काय काय इथं. निवडून 70 30 49. भाऊ कॅश नसल्याचा तोटा आहे थोडासा आमच्याकडे. आता काय करणार, कशाचा वेल इन्ग्रेडियंट्स वाज घेतलेत आम्ही, सगळा साहित्य घेतला. आता डायरेक्ट निघत होते. ओके, सो मिलेंगे वहाँ पे. म्हणजे तर गाईज एकदम मस्त असं वातावरण आहे आणि ऊन पण खूप छान पडलेलं आहे. तसंच बघायला गेलं तर निसर्गाचं जे नेचर जे आहे ते एकदम खूप भारी दिसतं आहे. आकाशसुद्धा खूप सुंदर आहे आणि व्ह्यू मला खूप आज आवडलेला आहे. मस्त एकदम बघायला गेलं तर सगळीकडे हिरवळ आहे आणि सध्या सगळीकडे फुलंसुद्धा फुललं आहेत. म्हणजे आता सगळं धान्य यायला लागलेलं आहे. आणि काही ठिकाणी असं पण आहे का तिथे भातसुद्धा कापायला आलेले आहेत आणि ते लवकरच सुरुवात करतील असं वाटतं हे लोक. तर नमस्कार गाईज, आता मी आहे खरपडीत आणि हा आहे खरपडीचा धबधबा. सो आम्हाला इथून पुढे सुद्धा जायचं आहे, पण तरीसुद्धा आम्ही आलो इथे आणि आम्हाला थोडंसं फिलिंग बेटर वाटते. बट लोकेशन दुसरं असल्यामुळे इथं काही थांबणार नाही आहे. थोडासा आम्ही एन्जॉय करणार आहे इथला आणि मग पुढे निघणार आहे. ओके, तर दाखवतो तुम्हाला खरपडीचा धबधबा. तर आता जीवन दादा आमचा तिकडे गेलेला आहे आणि माझ्यासोबत आहे गणा, एक ब्लॉगर जो आपल्यासोबत ब्लॉगर आहे आणि आम्ही सोबतच ते लोकेशन पूर्ण करणार आहे. सो आमच्या दोघांच्या चॅनलमध्ये सुद्धा ते दिसणार आहे. तर अजून पण आम्ही ते सिक्रेट ठेवलं आहे की कुठं जाणार आहे. तर मित्रांनो, खरपडीच्या धबधब्यावर नक्की या तुम्ही, तुम्हाला आवडेल इथलं लोकेशन. आणि हे तर आम्ही बघितलेलं आहे आधीच, येणं जाणं असतो. सो आम्ही तुम्हाला दुसऱ्या लोकेशनला घेऊन जाणार आहे जे थोडं युनिक आहे आणि ते खूप फेमस पण सुद्धा आहे आपल्याकडे. सो चला आता तिकडेच घेऊन चालतोय. ओके, बाय बाय. A few moments later. सो गाईज, आता आम्ही विल्कसमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता माझ्या मित्राच्या घरी जायचं आहे आम्हाला. सो थोडं भेटूयात त्याला आणि पुढचं लोकेशन ठरवूयात. ओके, तर इथंच खाली की थोडंसं खाली.
गाईज मी आहे बिलकसमध्ये आणि आम्हाला जायचं आहे आज बिलकसचा जो वॉटरफॉल आहे तिथं जाणार आहे. सो मी माझ्या मित्राकडे आलेलो आहे आणि हा माझा मित्र आहे प्रल्हाद. इकडे रे. तर मित्रांनो हा माझा मित्र प्रल्हाद जो माझा क्लासमेट होता आणि माझा जिगरी पण आहे. सो माझा रिलेटिव्ह पण आहे. तर आले बिलकसमध्ये तर याला नक्की भेटा माझ्या मित्राला आणि तुम्हाला तो सजेस्ट करेल की वॉटरफॉलला कुठून जायचं कसं जायचंय. तर मित्रांनो आम्ही आता आहे बिलकसमध्ये माझ्या मित्राच्या घरी आणि माझ्यासोबत तुम्ही बघू शकता कोण आहे. हाय नमस्कार मित्रांनो. पेटचा हिंड फिरा व्लॉगर आहे आणि याच्या चॅनलला सबस्क्राईब न करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ये नाही इन्साफी आहे भैया. सो भावाला पण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा त्याच्या चॅनलला. सो इकडे आमच्याकडे व्लॉगर सुद्धा आहे. तर मित्रांनो आम्हाला इथे भेटलेला आहे हिंड फिर्या व्लॉगर, तुम्ही बघू शकताय. जो की मेन म्हणजे आम्ही आज 3 व्लॉगर एकत्र आलोय आणि आम्हाला एकच लोकेशन फिक्स करायचं होतं. तुम्ही आतापर्यंत तर मित्रांनो आमचा इथे महासंगम झालेला आहे 3 व्लॉगरांचा. तुम्ही आतापर्यंत सिरियलचा महासंगम बघितला असेल पण तुम्ही आज बघू शकता व्लॉगरांचा महासंगम मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ खूपच छान होईल कारण की 3 व्लॉगर सोबत आहेत. तर नक्की मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. तर आम्ही आता पुढे निघतोय पुढच्या जर्नीला. सो इकडे हिंड फिरा व्लॉगर इजर लवकर टाइम आणि चलो गाईज चलते अभी. सगळा साहित्य घ्यायचं आहे हो आपण इसरा सर नको. फोटो नाही काढत ना. तर मित्रांनो आता आम्ही पाय पाय वाटेला चाललोय आणि दिवाळी तर आली नाही अजून पण भाता फार पिकलाय आमची. तर पिकायला आली आता. हे सगळीकडे नुसता भातच भात दिसू राहिला आणि ही आमची गँग इकडे बांधा बांधायला तावा तावानी जातोय आता. फार हुपार बोला एकदा डुबकी मारा टुपक. मित्रांनो बघू शकता आता इकडे हिरवा भात आहे आणि इकडे पूर्ण भाताला म्हणजे पूर्ण तयार व्हायला लागलेलं आहे आणि थोडेच 15-20 दिवसात ते कापायला पण येईल आणि लवकरच त्याची कापणी होईल असं वाटतंय मला. भारी वाटतंय पूर्णपणे एकदम म्हणजे भरभरून आलंय सगळं भात. आणि बघायचं म्हटलं तर इकडे हिरवा आहे आणि मध्ये बघू शकता तुम्ही एकदम पिवळं पडलेलं आहे. सो कापायच्या बाबतीत आलेला आहे. आणि इकडे शेतातली कामं चालू आहेत आणि ही तूर आहे अजून फुललेली नाही आहे. सो बघू अजून त्याला टाईम आहे थोडासा. हा आहे हा उडीद आणि हा अजून तो पण काय फुललेला नाही आहे. त्याला पण फुलं यायला थोडासा उशीर आहे बट एकदम खूप भारी झाला आहे तो. म्हणजे ज्या पद्धतीने यायला पाहिजे त्याची वाढ व्हायला पाहिजे सो झालेली आहे. आणि इकडच्या बाजूने आहे ही नागली आहे तिचं पण अजून हे बघा नंबर आहे माझ्याकडे. त्याचं कणीस तयार व्हायलाच झालेलं आहे ते पण होईल. आणि इकडे मके पण आहेत. तिकडे चवळ्याचे शेंगासुद्धा आहेत. आय थिंक माझ्या मते चवळ्याच्या शेंगा लागायला पाहिजेत. तर फायनली आम्ही लोकेशनकडे पोचलेलो आहोत. थोडंसं अंतर राहिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू.
लोकेशन आम्ही येणार होतो बिलकसच्या वॉटरफॉलला आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहे इथं. तर तुम्हाला मी नजारा दाखवतो बिलकसच्या वॉटरफॉलचा, पूर्णपणे दाखवणार आहे, टाईम लॅप्स पण करणार आहे आणि इथे आम्ही खूप काही करणार आहे, सो तुम्हाला दाखवणार आहे. बघत राहा तुम्ही नक्की. तर गाईज आता आम्ही तयारी करतोय आमच्या पुढच्या शोची, म्हणजेच आम्हाला बनवायचे आहेत भजे आणि भावाने आणलाय गॅस. तो हा आमचा भाऊ आहे. तरी भजे यांचं माहीत आहे, एवढ्या कमेंट आल्या त्या व्हिडिओच्या खाली का कधी आम्हाला नेतो कधी आम्हाला नेतो. तर आज फायनली त्याचं आम्ही मस्त सुंदर धबधबा आहे बिलकसचा, त्या आपण बिलकसच्या या धबधब्यावर लोकेशन एकदम भारी साईडने बघू शकता तुम्ही. तो गाईज मला असं 2-3 जणांनी सांगितलं होतं की नॅनू एकदम भारी भजे बनवतो. सो मला ना त्याच्या हातचे भजे खायचे होते, तर त्याला बोललो की चल आज जाऊया सोबतच आणि भजे तुझ्याच हातचे खाऊ. सो तो बनवणार आहे आणि किती टेस्टी आहे ते तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर तो आता बनवतोय, त्याची तयारी चालू आहे, तुम्हाला दाखवतोय पुढे. आणि ही मित्रांनो मेन वस्तू आहे कढई. हा काय शिक्का आहे, हा शिकाचं दुकानात असं तरी आपला सेटअप तयार आहे. थोड्याच वेळात बघा तुम्ही पुढं. बटाटे कापतायत आणि बघू शकता तुम्ही गॅस पण आम्ही घेऊन आलो, तेल आहे, मीठ आहे, कोथिंबीर आहे आणि स्पेशल म्हणजे आज आम्ही तयारी करून राहिलो, कंच सुद्धा घेऊन आलेलो आहोत. आणि इकडे भाऊ रेडी करतोय की गॅस पेटवायचं. पेटला जागा आहे तर दिसत आहे ना. पेटला तो आय थिंक पेटलाय वाटतं. मी तो पेटवून राहिलो, बुजायला इतकं पेटून राहिलो मित्रांनो. जळ काढ नाही. तर मित्रांनो कसं वाटतंय? छान वाटते आम्हाला इथे येऊन आम्ही भजे खातो. तुम्हाला काय वाटतंय? कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण अशीच पार्टी करा मस्त पैकी जाऊन कुठेतरी. तुम्ही पण अशीच पार्टी करा कुठेतरी जाऊन मस्त एन्जॉय करा. 2 दिन की जिंदगी आहे. नॅनो तुम्ही गॅस आणलास, आपल्याला खात्री वाटला, बट तुझी भज्या तुम्ही काढलीच नाही ना, तर बनवायला तू बसलाच नाही, त्याचा मला जरा आता माईला मी माझं हे दिलेलं आहे, कारण की भज्यांचा आपला एक ब्लॉग झालेला आहे. तरी आज माईचा खास माई कधी कमेंटमध्ये येऊन टाका. आज शेवटी त्याला करायला लावला म्हणून त्याला करायला लावला. मला बनवून मलाच खायला लागत आहे, त्याचा काय. बरोबर आहे मोर आणि मित्रांनो हा तो धबधबा जो बिलकसचा आहे फेमस, आणि तिथंच मी आलोय आता. दाखवतो तुम्हाला इथले व्ह्यूज. आणि ते धबधब्याला जवळ जायचं आहे, मला आंघोळसुद्धा करायची, पण थोड्या वेळाने करणार आहे मी आंघोळ. आणि आता फक्त तुम्हाला व्ह्यूज दाखवण्यासाठी मी घेऊन आलो इकडे.
तर नमस्कार गाईज, आम्हाला इथे नाशिकचे फ्रेंड्स भेटलेत. ते पण असेच आमच्यासारखेच कॅम्पिंग करतात आणि ते पण आहेत. सर तुमचा इंट्रोड्यूस. मी सोमनाथ शिंदे नाशिकवरून आलो आहे. या ठिकाणी खूप ऐकलं होतं या बिलकस व्हॅलीबद्दल आणि खूप शोधत या ठिकाणी आलेलो आहे. पण इथं बघितल्यानंतर सगळा थकवा दूर झालेला आहे आणि एकदम छान असं वाटतं. त्यात तुमच्यासारखे मित्र या ठिकाणी भेटले, खूप बरं वाटलं. एकदम छान असं आहे. ओके सर, एकदा तुमचं. माझं नाव मोहन क्षीरसागर. मी राहायला ओझर, नाशिक, जिल्हा नाशिक, तालुका निफाड. आम्ही दोघंही शिक्षक आहोत. मराठा विद्याप्रसारक समाज या ठिकाणी आम्ही दोघंही कार्यरत आहोत. आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्हालाही असं वाटलं की खूप समाधान वाटलं तुमच्याकडे बघितल्यानंतर की आमचं पण फिरण्याचा खूप आवड आहे अशी ठिकठिकाणी जाणं वगैरे. बिलकस व्हॅलीला आम्ही पहिल्यांदा येतो आहे, पण हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला एक समाधान झालं की आमच्यासारखंच कोणीतरी आम्हाला या ठिकाणी भेटतं. समाधान वाटलं एकदम. आणि थँक्यू सो मच सर की तुम्ही आमच्याकडे आलेत, आमचं लोकेशन बघायला आले आणि वातावरण तुम्हाला आवडेल असं नक्कीच आहे इकडचं वातावरण. तर असंच भेटूया परत एकदा कुठेतरी नवीन ठिकाणी. तरी मित्रांनो आपण आता मस्त भजे बनवतोय. भजेच तोंडात येतं कट. तरी मित्रांनो आपण आता इथं मके भुजतोय. भाजून घेऊ मस्तपैकी आणि त्यासोबत आपण लिंबू वगैरे टाकून मस्त असं खाणार आहे. त्याचं ठेव खायला लागेल. हा ना अजून एक ओम भट स्वाहा. मके खावा. हा काढ नाही. तरी मित्रांनो आम्ही जेवायला बसलोय आणि सुरुवात केली जेवायला. मस्त स्वाद घेतोय. मित्रांनो जेव्हा या हो विसरालो तू. मित्रांनो आम्ही मस्तपैकी निसर्गात जेवण करण्याचं एकदम एन्जॉय करून राहिलो आहे. तर तुम्ही बघू शकता तिथे आहे वॉटरफॉल आणि आम्ही इथे बसलोय मस्त एन्जॉय करत मित्रांनो. आणि आमच्या एन्जॉयसाठी आहे खिचडी मित्रांनो. एकदम खूपच छान वाटते मित्रांनो. तुम्ही अनुभव घेऊ शकत नाही कारण की सध्या आम्ही एन्जॉय करतोय. तुम्ही फक्त बघा. तर गाईज आता आम्ही आंघळायला जातो, पण काही व्लॉगर आहेत ना का धबधब्यावर येऊन पण आंघळायला येत नाही. पाहतो आता कोण येतं कोण नाही येत. येतोय ना आंघळतो ना पाहतो बरं कोण येतं कोण नाही. तुम्ही पाहत पुढं दाखवतो तुम्हाला. मी तर चाललो आता आंघळायला. सरळ आता आंघळणार आहे मी आता. हो मी चाललो आता आंघळायला आणि हळूहळू उतरायचा. इकडे चिकन थोडासा राहतोय. पाण्याची काय एवढी खोली नाही आहे इथं उतरायच्या ठिकाणी, त्याच्यामुळं थोडासा चिकन आहे इथं म्हणजे शेवाळ आहे थोडासा. तर थोडा फक्त केअरफुलीने उतरायचा प्रयत्न करायचा. अँड ओके डबा इकडं. तो थोडा उतरायला केअरफुली म्हणजे पाय एकदम व्यवस्थित ठेवायचा. तिथे आता सरकणार नाही वगैरे किंवा की. आणि मी आता जस्ट आंघळायला जाणार आहे. डायरेक्ट धबधब्याकडे जायचं आहे मला. सो मी पहिले तर मित्रांनो मी आता हळूहळू पाण्यात जायला लागलो आहे. इथं थोडासा चिकनच आहे म्हणजे शेवाळ आहे इथं आणि हळूहळू जातो आहे मी आता पाण्यात. तो थोडी भीती वाटते सटकायला नको म्हणून. अजून काय एवढं वापर नाही इथलं म्हणजे पब्लिक खूप नसेल आलेले आय थिंक. सो त्याच्यामुळे
शेवाळ जो आहे तो अजून निघालेला नाही इथं. ओके, छान वाटत आहे. हळूहळू पुढे जातोय. माझे मित्र पण येत आहे आता. तिकडे तयारी चालू आहे त्यांची. अँड आपण पुढच्या इथे जाऊ, म्हणजे तिथं ते प्रॉपर पाणी पडतंय तिथे जाऊ आपण. 1 मिनिट हा. तर इकडं थोडंसं खोल आहे. मी आलेलो आहे इथं आधी पण एकदा. थोडंसं फक्त म्हणजे एवढं पण नाही आहे की. आणि माझ्यासोबत गणा आता येतोय तिकडून. बघू शकता तुम्ही वॉटरफॉल. तर मित्रांनो आता आम्ही एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहे. एन्जॉय. थोडं आपण पुढे जाऊ. तिथून थोडं रिलॅक्स रिलॅक्स हळूहळू जातोय पुढे. एक अंदाज नाही आहे, आता खूप दिवसातून आलेलो नाही आहे त्याच्यामुळे. आणि इथला व्ह्यू बघा तुम्ही. हा बघा, 1 नंबर वाटतं. असं वाटतं 1 नंबर. मित्रांनो खूपच मजा येऊ राहिले. आता स्पाइडरमैन गाइस ये बिल्कुल वैली. और कभी भी आ जाओ, एंजॉय करो. फुल मस्ती है, एकदम मस्ती है भैया. तर मित्रांनो हा एन्जॉय 1 नंबर वाटतो. आणि माझ्यासोबत आहे इकडे हिंड फिराय ब्लॉगर. खूपच मजा करते आम्ही बिलकतच्या माळीमध्ये. जरा शाकाल झालोय. आणि इकडे गणायक व्लॉगर पण आहे. खूपच मजा येऊ राहिली. तुम्ही पण नक्की या अशा ठिकाणी आणि व्हिजिट करा. तो मी आता इकडे पुढे चाललोय हळूहळू. बरं वाटतंय. आपण मग आता कधी पण घेऊन आलो. मजा आ गया मजा. तर गाईज 1 नंबर असा वॉटरफॉल आहे. आणि मी सजेस्ट करेल तुम्हाला कधी पण तुम्ही या इथे. तो मुवमेंट एकदम खूप छान असे आहे. आणि वातावरण पण खूप छान असतं इथे. पाणी अजून पण माझ्या मते 2 महिने तरी कंटिन्यू राहणार आहे. तर तुम्ही कधी पण या आणि इथे वॉटरफॉलला भेट द्या. नक्कीच तुम्हाला तो आवडेल.